नमस्कार. दत्तागिराम अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अंकगणिती श्रेणी या प्रकरणातील सराव संच 3.1 यामधील प्रश्न दुसरा याचा अभ्यास करणार आहोत. प्रश्न पहिला आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवला. आज आपल्याला प्रश्न दुसरा याचा अभ्यास करायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणाचं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर बघूत आपण सराव संच 3.1 मधला प्रश्न दुसरा. आपल्याला प्रश्नामध्ये सांगितले, जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. आता पहिल्या प्रश्नामध्ये a बरोबर 10 दिले, d बरोबर 5 दिले. आता आपण पहिल्यांदा घेतलं होतं की a बरोबर 10. a म्हणजे काय असते तर पहिलं पद आणि d म्हणजे असते सामान्य फरक. प्रत्येक दोन क्रमागत पदामधला फरक म्हणजेच d. 5 दिलेला आहे आपल्याला आणि आपल्याला विचारले अंकगणिती श्रेणी लिहा. अंकगणिती श्रेणी लिहायचं म्हणजे त्याच्यातले 2-4 पद आपल्याला लिहावं लागतात. एक पद तर तुम्हाला दिलेलंच आहे 10 आणि सामान्य फरक एक दिलेला आहे. मग दुसरं, तिसरं, चौथं पद काढायचं आणि त्याच्यानुसार एकदम शेवटी अंकगणिती श्रेणी आपल्याला लिहिता येते. तर मग T1 म्हणजेच a आपल्याला 10 दिलेले. आता आपल्याला दुसरं पद काढायचे. तर दुसरं पद काढण्यासाठी T2 बरोबर पहिल्या पदामध्ये डिफरन्स मिळवायचा म्हणजे आपल्याला दुसरं पद मिळत असते. मग आता पहिलं पद आपल्याला दिले 10 अधिक डिफरन्स दिलाय 5. 10 आणि 5 15 म्हणजे दुसरं पद आपल्याला दिले 15. आता तिसरं पद काढण्यासाठी काय करावं लागेल तर दुसऱ्या पदामध्ये डिफरन्स मिळवावा लागेल. तर मग T3 बरोबर T2 म्हणजे दुसऱ्या पदामध्ये डिफरन्स मिळवायचा. मग आता दुसरं पद काय आलंय तर 15 आणि डिफरन्स काय आहे 5. 15 आणि 5 20 तर दुसरं पद आलं 20. तिसरं पद आलं 20. आता चौथं पद काढून घ्यायचं. चौथं पद काढण्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्या पाठीमागलं पद म्हणजे तिसरं पद. तिसऱ्या पदामध्ये पुन्हा फरक मिळवायचा म्हणजे डिफरन्स मिळवायचा. तर तिसरं पद म्हणजे T3 प्लस D. T3 किती आलेलं आहे आपलं 20 प्लस आणि डिफरन्स किती आहे 5चा. 20 आणि 5 25 म्हणजेच आपल्याला पहिलं पद दिलेलं होतं 10. त्यावरून आपण दुसरं पद काढलं 15, तिसरं पद आलं 20, चौथं पद आलं 25. त्यानुसार आपण अंकगणिती श्रेणी लिहू शकतो. तर अंकगणिती श्रेणी येईल मग म्हणून अंकगणिती श्रेणी बरोबर पहिलं पद 10, 15, 20, 25 ही झाली अंकगणिती श्रेणी तयार. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिलं पद दिलंय म्हणजे T1 बरोबर a बरोबर -3 आणि d बरोबर दिले 0. आता ज्या वेळेस डिफरन्स तुम्हाला 0 दिलेला असेल त्यावेळेस पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद हे सगळे पद सारखेच असतात. मग पहिलं पद आपल्याला -3 दिले तर दुसरं, तिसरं सगळेच ह्या अंकगणिती श्रेणीमधले पद -3च असणार आहेत. आपण ते गणिती स्वरूपामध्ये मांडू. आता दुसरं पद आपल्याला काढायचं. जसं आपण इथं दुसरं पद काढण्यासाठी पहिल्या पदामध्ये फरक मिळवला होता तसं इथं सुद्धा पहिल्या पदामध्ये फरक मिळवायचा. आता पहिलं पद आपल्याला दिले -3 अधिक आणि d दिलेले 0. -3 अधिक 0 -3च. तिसरं पद काढण्यासाठी दुसऱ्या पदामध्ये डिफरन्स मिळवायचा. तर दुसरं पद आपल्याला -3 आलेलं आहे. डिफरन्स 0 -3 आणि चौथं पद त्याच्या तिसऱ्या पदामध्ये डिफरन्स मिळवायचा. -3 अधिक 0 बरोबर -3. बघा पहिलं पद दिलं होतं -3 आणि फरक दिला होता 0चा. तर मग दुसरं पद आलं -3, तिसरं -3 आणि चौथं सुद्धा -3. म्हणून अंकगणिती श्रेणी येईल आपली अंकगणिती श्रेणी बरोबर -3, -3, -3 हीच येईल अंकगणिती श्रेणी. अशा प्रकारे आपण पहिलं पद आणि सामान्य फरक एवढं दिलं असता आपल्याला अंकगणिती श्रेणी काढता येते. दुसरं पद काढण्यासाठी पहिल्या पदामध्ये फरक मिळवायचा. तिसरं पद काढण्यासाठी दुसऱ्या पदामध्ये फरक मिळवायचा. जे पद आपल्याला काढायचंय त्याच्या अगोदरच्या पदामध्ये फरक मिळवला असता आपल्याला ते पुढचं पद मिळतंय. तर आपण तिसरं उदाहरण सोडवत आता तिसऱ्या उदाहरणामध्ये a बरोबर आपल्याला म्हणजे T1 बरोबर दिले -7, d बरोबर 1/2.
तर मग आता दुसरं पद काढण्यासाठी आपल्याला पहिल्या पदामध्ये डिफरन्स मिळवावा लागेल. तर आता पहिलं पद काय आहे? तर -7 अधिक डिफरन्स 1/2. आता ह्याच्या छेदस्थानी 1 असतो, तर ह्यांचा तिरकस गुणाकार करायचा. तर 7 2 14, हे -14 अधिक 1 गुणिले 1 1 आणि छेदस्थानी बे 1 बे, -14 अधिक 1 -13/2, म्हणजे दुसरं पद आलं -13/2. आता आपल्याला तिसरं पद काढायचंय. तिसरं पद काढण्यासाठी दुसऱ्या पदामध्ये डिफरन्स मिळवायचा. तर दुसरं पद काय आहे? तर -13/2 अधिक आणि डिफरन्स आपल्याला दिलाय 1/2. आता इथे छेद सारखाच आहे, तर 2 ला 2 लिहायचे. -13 अधिक 1 -12 म्हणजेच बेसक 12, तर ते -6 आलं. आणि चौथं पद काढायचं आपल्याला, तर तिसऱ्या पदामध्ये डिफरन्स मिळवायचा. तर तिसरं पद आलेलं आहे -6 अधिक आणि डिफरन्स आलेला आहे 1/2. आता ह्याच्या छेदस्थानी 1 घ्यायचा. 6 2 12 अधिक आणि 1 गुणिले 1 1 छेद बे 1 बे, -12 अधिक 1 -11/2 हे आलं. म्हणजेच अंकगणिती श्रेणी तयार होईल. अंकगणिती श्रेणी बरोबर पहिलं पद -7, दुसरं पद -13/2, तिसरं पद -6, चौथं पद -11/2. आता आपण प्रश्न चौथा घेऊ. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिलं पद दिलेलं आहे म्हणजेच a -1.25 आणि फरक दिलेला आहे 3. आता आपल्याला दुसरं पद काढायचे. तर दुसरं पद काढण्यासाठी पहिल्या पदामध्ये फरक मिळवायचा. तर पहिलं पद दिले -1.25 अधिक आणि फरक आहे 3. वजा अधिक असल्यामुळे आपल्याला वजाबाकी करावं लागेल. यांची जर आपण वजाबाकी केली तर हे आलं 1.75. तिसरं पद काढायचं आपल्याला. आता त्यासाठी दुसऱ्या पदामध्ये डिफरन्स मिळवायचा. तर हे 1.75 अधिक आणि फरक आलेला आहे 3, तर 3 आणि 1 4.75. चौथं पद काढण्यासाठी तिसऱ्या पदामध्ये डिफरन्स मिळवायचा. तिसरं पद आलंय 4.75 अधिक आणि डिफरन्स 3, 4 आणि 3 7.75 हे आलं पहिलं पद 3. दुसरं पद 1.75, तिसरं पद 4.75 आणि चौथं पद 7.75. तर अंकगणिती श्रेणी येईल. अंकगणिती श्रेणी बरोबर पहिलं पद -1.25, दुसरं पद 1.75, तिसरं पद 4.75 आणि चौथं पद 7.75. आता पाचवं उदाहरण घेऊत आपण. आता पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला a बरोबर म्हणजेच t1 दिलेले आहे 6 आणि फरक दिलेला आहे -3. तर दुसरं पद काढण्यासाठी आपल्याला पहिल्या पदामध्ये फरक मिळवावा लागेल. तर पहिलं पद 6 अधिक आणि डिफरन्स दिलाय -3. 6 - 3 3, म्हणजे दुसरं पद आलं 3. आता तिसरं पद काढण्यासाठी दुसऱ्या पदामध्ये फरक मिळवावा लागेल आपल्याला. तर दुसरं पद 3 अधिक आणि डिफरन्स दिलाय -3. 3 - 3 0. आता चौथं पद काढूत आपण. चौथं पद काढण्यासाठी तिसऱ्या पदामध्ये फरक मिळवायचा. तिसरं पद दिले 0 अधिक आणि फरक आहे -3. 0 - 3 म्हणजे -3, म्हणजे अंकगणिती श्रेणी येईल. अंकगणिती श्रेणी बरोबर पहिलं पद 6, दुसरं पद 3, तिसरं पद 0 आणि चौथं पद -3. आता ह्याच्यानंतर सहावं उदाहरण घेऊत आपण. सहाव्या उदाहरणामध्ये आपल्याला a बरोबर दिले -19 म्हणजेच t1 बरोबर दिले -19 आणि फरक दिलाय -4. आता आपण दुसरं पद काढू. दुसरं पद काढण्यासाठी पहिल्या पदामध्ये फरक मिळवायचा. तर पहिलं पद आहे
वजा 19 अधिक आणि फरक दिलाय वजा 4, वजा 19 वजा 4 वजा 23, हे अधिक वजा अधिक गुणिले वजा वजा होते। हे पाहण्यासाठी आपण एक याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे चिन्हांचा स्पेशल, ते तुम्ही पाहू शकता। आता तिसरं पद काढण्यासाठी दुसऱ्या पदामध्ये फरक मिळवायचा, तर दुसरं पद दिले आले वजा 23 अधिक आणि फरक वजा 4, वजा 23 वजा 4 वजा 27, आणि चौथं पद काढण्यासाठी तिसऱ्या पदामध्ये फरक मिळवायचा, तर तिसरं पद आले वजा 27 अधिक आणि डिफरन्स वजा 4, वजा 27 वजा 4 वजा 31, म्हणून अंकगणिती श्रेणी येईल, अंकगणिती श्रेणी बरोबर पहिलं पद वजा 19, दुसरं वजा 23, तिसरं वजा 27 आणि चौथं वजा 31, वजा 19 वजा 23 वजा 27 वजा 31। आता आपण प्रश्न तिसरा घेऊ। प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला दिले खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद व सामान्य फरक काढा। आता ही अंकगणिती श्रेणी आहे, ह्या अंकगणिती श्रेणीमधलं आपल्याला पहिलं पद आणि सामान्य फरक काढायचा। तर आता पहिल्या गणितामध्ये हे पहिलंच पद दिलेले 5, म्हणजे पहिलं पद येईल 5, म्हणजेच T1 किंवा A बरोबर 5। आता दुसरं आपल्याला विचारलेले सामान्य फरक काढा, म्हणजे आपल्याला डिफरन्स काढायचा। डिफरन्स काढण्यासाठी आपण काय करतो, तर दुसऱ्या पदातून पहिलं पद, तिसऱ्या पदातून दुसरं पद हे वजा करीत असतो। तर डिफरन्स घेऊत आपण, म्हणजे दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करूया। तर दुसरं पद दिले आपल्याला 1 वजा आणि पहिलं पद दिले 5, म्हणजेच 1 वजा 5 वजा 4, म्हणजे डिफरन्स येईल, म्हणजे फरक येईल वजा 4। इथं A बरोबर आले 5 आणि D बरोबर वजा 4। त्याचप्रमाणे प्रश्न दुसरा, याच्यामध्ये पहिलं पद आपल्याला दिले 0.6, म्हणजेच इथं T1 किंवा A बरोबर येईल 0.6, हे आलं पहिलं पद। आता आपल्याला सामान्य फरक एक काढायचा आहे, तर सामान्य फरक म्हणजेच D बरोबर दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं। तर दुसरं पद आपल्याला दिले 0.9 वजा आणि पहिलं पद दिले 0.6, 0.9 वजा 0.6 ते 0.3, म्हणजेच इथं A म्हणजे पहिलं पद येईल 0.6 आणि डिफरन्स म्हणजे फरक येईल 0.3। झाला पहिला आणि दुसरा प्रश्न। आता प्रश्न तिसरा घेऊया आपण। एकशे 127, 135, 143, 151। तर ह्या गणितामध्ये पहिलं पद म्हणजेच A बरोबर, आता पहिलं पद आपल्याला दिलं 127, तर 127 आणि फरक काढायचा आहे। फरक काढण्यासाठी दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं, तर दुसरं पद 135 वजा आणि पहिलं पद आले 127, 135 म्हणून 127 गेले 8, म्हणजेच इथं A बरोबर म्हणजेच पहिलं पद 127 आणि फरक येईल 8। आता प्रश्न चौथा, 1/4, 3/4, 5/4, 7/4। आता इथं पहिलं पद म्हणजेच T1 बरोबर आपल्याला दिले A बरोबर 1/4 पहिलं पद आणि आपल्याला फरक काढायचा। आता फरक काढण्यासाठी आपण दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करतो, तर दुसरं पद दिले 3/4 आणि वजा पहिलं पद दिले 1/4, याची जर आपण वजाबाकी केली तर छेद सारखा असल्यामुळे 4 राहणार आणि 3 वजा 1 2, आपण जर याला भाग दिला तर बे 1 बे आणि बे 2 4, तर पहिलं पद येईल 1/4 आणि त्याचा सामान्य फरक येईल 1/2। आज आपण सराव संच 3.1 मधील प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा याचा अभ्यास केला। नक्कीच तुम्हाला दोन्ही प्रश्न समजले असतील। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। अजूनही कोणी जर चॅनल सबस्क्राइब करायचं राहिला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।